शांततेत आली होती आणि ती तो शीण उतरवण्यासाठी तिने नृत्य केलं होतं. येस. ते 9 दिवस केलं होतं. देवीचा उत्सव आहे तो. ओके. गुजराती लोकांचा असाच नाहीये. हा, हा. आपण देवीची भक्ती केली तरी चालते. देवी चालेल. प्रसन्न झाली हा, नमस्कार. मी तांबडेकचा महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो. आता ऑक्टोबर 8 चालू आहे, घामाच्या धारा लागल्यात, पण आता ना घटस्थापना आहे. आता नवरात्र उत्सव म्हटला ना तर इतक्या वर्ष बघत होतो ना त्याचा उत्साह भरपूर होता. पण आत्ता कुठेतरी ना काही लोकांमध्ये असं हे निर्माण झालं काय, महाराष्ट्राचं नाही, जे वाद आहेत ना हे 1960 पूर्वी होते. त्यावेळेला बराच मोठा लढा दिला गेला. महाराष्ट्र तेव्हा द्विभाषिक राज्य होतं आणि आता ते एकभाषिक राज्य झालं, म्हणजे मराठी भाषेचं. गुजराती भाषा गुजरातमध्ये गेली. पण आता हा झाला भाषेचा वाद. आता हा नवरात्र उत्सव हा सण त्यांचा आहे असं काही लोक मानतात. मला ते पटत नाही, कारण जुन्या काळापासून जे आता टिपरी नृत्य आपल्याकडे पहिल्यापासून आहे आणि त्यांच्या भाषेत बोलायचं तर दांडिया नृत्य. तर अशा काही वादाच्या गोष्टी आहेत त्या फेसबुकवर आता येत आहेत, सर्रास येत आहेत. पण मला सांगा, कितीतरी लोक आहेत ना त्या मराठी भाषेच्या वादावरून बोलतात, पण ते कशामध्ये लिहितात माहिती आहे? इंग्लिश लिपीमध्ये लिहितात. कोण देवनागरी लिपीमध्ये लिहिताना बघितलात का? आणि लिहिलं जरी असेल त्यांच्यामध्ये एवढ्या चुका असतात व्याकरणाच्या, म्हणजे त्यांना स्वतःची मराठी भाषा अजूनही येत नाही आहे आणि ते भाषेचा विरोध करतायत. असो, आजच्या व्हिडिओत तुम्ही नक्कीच कमेंट करा, पण त्या देवनागरी लिपीमध्ये. तर आता सागर बोलतोय, सागरचं मत काय ते जाणून घेऊया. माझं मत काय आहे माहिती आहे हा, की हा सण ह्यांचा एकट्या गुजरातीवाल्यांचा नाही आहे. ओके. कारण ही दुर्गा आहे. Yes. दुर्गा हा. आणि हिची 9 रूप आहेत. ओके. मुलीला नवदुर्गा म्हणतात. नवदुर्गा. आणि त्याच्यात आम्ही पण आलो. कारण ओके. आमचं जरी अण्णाव सनिये असलं ना हा. तरी आमचं ओरिजिनल अण्णाव सनिये नाहीये. येस. जे तांबडीचे सनिये आहेत ना ते सगळे अण्णाव गुरव आहे यांचं. आणि आम्ही ओके. खारेपठाणचे गुरव. ओके. आरमारी मराठा म्हणजे शिवछत्रपतींचे मावळ्यांमधले आम्ही, समजलं. आणि दुर्गा भवानीचे आम्ही पुजारी. हे खारेपाटणला जे दुर्गा भवानीचं किल्ल्यामध्ये जे हे आहे मंदिर आहे हा, हा. तिकडचे आम्ही पुजारी. 12/5चे 5 नंबर मानकरी आम्ही, समजलं. ओके. हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. दुर्गा भवानी आमची ना जी खारेपाटणची, हा, हा. तिकडे आमचे दसऱ्याला गोंधळ असतो देवीचा. Yes. त्याच्या अगोदर हे घट बसतो. घट घट बसतो तेव्हा बसतो. नवदुर्गा आमची बसते तिकडे. म्हणजे 9 सागर, दिवस. आता हे तुला आठवत आहे का? म्हणजे कोणी तुला आजोबाने वगैरे सांगितलेलं? किती वर्षापासून हे चालू आहे? हे पारंपरिक आमचं पिढ्यानपिढ्या. पिढ्यानपिढ्या चालू आहे. पिढ्यानपिढ्या चालू आहे. दरवर्षी आम्ही दसऱ्याला खारेपाटणला जातो ओके. आणि आम्ही गेल्याशिवाय त्यांची गाराणी चालू होत नाही. नवरात्र ही वर्षातून 2दा येते, हे हा. माहिती आहे तुला? हा, हा, अजून एकदा नवरात्र येते. हा. कुठल्या महिन्यात येते जरा कमेंट करून सांगा, किती लोकांना माहिती आहे ते. त्याच्यात छोटी गोष्ट एक मला आठवते हा, थोडी थोडी. ओके. ओके. म्हणजे एक आजी सांगायची आमची जुनी, त्यावेळीची एक गोष्ट आहे. ही जी देवी होती ना, देवी हा. ही दुर्गा भवानी, तिने ना कुठला तरी राक्षस होता, 1 का 2 राक्षस होते, मला नाव नाही आठवत. तुम्ही कमेंट करून सांगा कुठले होते ते. तर Yes. ते राक्षस होते, त्या राक्षसांचा वध करण्यासाठी ह्या दुर्गेने 9 रूप धारण केली होती. हा. 9 रूप धारण केली होती. ती ओके. नवदुर्गा. नवदुर्गा. हा. आणि त्याचा वध झाल्याच्या नंतर, म्हणजे ते युद्ध झाल्याच्या नंतर हा, तिचा हा. जो शीन होता अंगाचा, जे तो युद्धाचा शीन जा होता अंगाचा, म्हणजे युद्धाचा, तो तिने काढण्यासाठी हा. ती शांततेत आली होती आणि ती तो शीन उतरवण्यासाठी तिने नृत्य केलं होतं. येस. ते 9 दिवस केलं होतं. हा. तो 9 दिवस झाले तरी तो शीन जात नव्हता. 9व्या दिवशी तो नृत्याच्या ह्याच्याद्वारे तो शीन कमी झाला कमी झाला. दुर्गेचा. ओके. त्याच्यामुळे ते नवदुर्गा. नवदुर्गा. आणि 9 दिवस साड्या बदलणे, हा. 9 दिवसाची असं विषय नाही तो. विषय नाही तो. चांगलं सोवळं घालणे, स्वच्छ हा. परिधान करणे, असाच आता- विषय आहे. आता ती 9 फॅशन दिवस झालेली आहे. 9 कलर बदलणे हा नाही, तो बिझनेस झाला. तो बिझनेस आणि फॅशन आणि त्या लोकांना. ओके. पण ओके. दुर्गेचं हे म्हणजे थोडी छोटीशी कहाणी आहे ती. हा. ते राक्षसांना मारलं आणि ते जे युद्ध चालू होतं ना, हा. त्या युद्धाचा शीन घालवण्यासाठी त्या दुर्गेने 9 दिवस नृत्य केलं होतं. ओके. 9 दिवस वेगवेगळे, म्हणजे हे स्वच्छ कपडे धारण करून, ओके. समजलं? असा विषय आहे तो. पण राक्षस त्यांचं नाव मला माहिती नाही, आठवत नाही. ओके. आठवलं तर कमेंट मी करा आणि ह्या सांगेन. गोष्टीवर चर्चा करा, पण ती हा. प्रेमाने करा. हा. नक्कीच प्रेमाने करा, कारण आता आपल्याकडे सण उत्सव चालू आहे, त्याच्यामुळे 9 दिवस तरी आपल्याला एकदम प्रेमाने राहायचं. कारण सणांचा उद्देश काय असतो? हा. तर सणांचा उद्देश जो आहे ना तो नेहमीच बंधुभाव आणि मित्रप्रेम वाढवणं. समाजात जेव्हा द्वेष निर्माण होतो, कुठेतरी कलह निर्माण होतात, तेव्हा त्याच्यावर मात करण्याचं काम सणच करतात. एवढं तर नक्की. तर चला आता जाऊया ते मंदिरामध्ये. चला आता आलो ते विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आणि इकडे बघा ही सजावट करून ठेवलेली आहे, लाइटिंग वगैरे. आणि रात्री भारी वाटलं, कारण मी पण होतो रात्री. तर चला आता दर्शन घेऊया. हां.
महादेवा विठ्ठल रुक्मिणी नवरात्रानिमित्त हे बाळगोपाळ सगळे एकत्र जमून 9 दिवस सेवा चक्री इथे करणार आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी पूजाची घालणार आहेत. त्यासाठी यजमानी प्रफुल्ल वेंगुर्लेकर उभयतान इथे उपस्थित आहेत. तर या 9 दिवसात कोणाच्या हातून काही चूक होऊ दे नको अशा प्रकारची तुम्ही कृपादृष्टी ठेवा. रात्रीचे मुलं बाळं सगळी म्हातारी माणसामध्ये सगळे लोक जे दाखल येतील देवळाकडे त्यांचं सगळ्यांच्या हातापायाखाली सांभाळ करा आणि सर्वांचं चांगलं करून जी सत्यनारायणाची पूजा जी होणार आहे दशमीच्या दिवशी तो सुद्धा कार्यक्रम व्यवस्थित हातात पार पडेल अशा प्रकारे कृपादृष्टी ठेवा आणि सर्वांचं कल्याण करा राजा. आणि बारे तर इथे मुद्दामून कोण भांडणं करायला येणार असतील तर तशी त्यांना बुद्धी होऊ दे नको आणि सगळं कार्य आनंदात पार पडेल अशा प्रकारची कृपादृष्टी करा आणि सर्वांना सुखी राखा महाराजा. आणि आत्ता आपल्यासोबत आहे ना आनंद राजा, म्हणजे आमच्या गावात बाळूराजा म्हणून सर फेमस आहेत. तर सर आपल्याला सांगणार आहे आत्ता जो नारळ ठेवला गेला आपल्या मंदिरात घटस्थापना अशी होत नाही. घटस्थापना ओके. जरी होत नसली तरी पण इथे मुलं उत्साहाने जे गरबा नाच वगैरे करतात आणि दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी इथे सत्यनारायणाची पूजा घातली जाते. त्याच्यामुळे संध्याकाळी पूजा आणि रात्रीचं जेवण महाप्रसाद. त्यानंतर जे दांडिया नृत्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत हे सुद्धा रात्री दसऱ्याच्या दिवशी सुद्धा रात्री मुलं करतात आणि मग कोजागिरीच्या दिवशी पण उत्सव साजरा केला. म्हणजे हा उत्सव म्हणजे सगळ्यांना एक करण्याचं काम करतो एवढं तर नक्की आहे ना. हो. म्हणजे ते सण व्हायला पाहिजे. हा सण गुजराती लोकांचा आहे असं लोकांचा विरोध आहे. काही लोकांचे पोस्ट पण आलेत फेसबुकला. पण एक चांगलं जर होत असेल तर उत्तम आहे ना. ते देवीचा उत्सव आहे तो. ओके. गुजराती लोकांचा असाच नाहीये. आपण देवीची भक्ती केली तरी चालते. देवी प्रसन्न झाली तर आपल्या संसारात अधिक सुख निर्माण होतं, सुखशांती मिळते. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि हे 10 दिवस आपल्याला खूप उत्साह देऊन जातात. चला, राजम साहेबांनी आपल्याला चांगला एक बोध दिला आणि तो बोध घेणं गरजेचंच आहे. आणि इकडे आता रात्रीच्या गरब्याची तयारी चालू आहे. तर इकडे अण्णा आहे, सगळं अण्णा कंट्रोल करतो आणि सोबत संत्या असतो आणि विपिन तर असतो टेक्निकल वर्क. एकदम नियमानुसार आहे ना. आजूबाजूला त्रास होणार नाही. ओके ओके ओके. वेळेचं मर्यादा हे करणार. ओके. आणि आता होणार ती दांडियाची रिहर्सल. नाचून पण बघणार काय? नक्की कल्पेश नाचणार.